लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये किन्नर समाजात वर्चस्वाच्या मुद्द्यावरून मतभेद उफाळून आल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर वैष्णव किन्नर आखाड्याच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये सलमा गुरु यांनी सिन्नर येथील सागर शिंदे उर्फ शुभांगी शिंदे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याची चर्चा आहे। या वादातून काही किन्नरांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे। काही ठिकाणी आर्थिक वर्चस्वाचा मुद्दा पुढे येत असून तर काही ठिकाणी धार्मिक भावनांना स्पर्श करून वादाला वेगळं स्वरूप दिलं जात असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये वैष्णव किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर शुभांगी शिंदे तसेच पदाधिकारी सिद्धी बर्वे यांनी संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देत समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केलाय। समाजाची प्रतिमा मलिन होऊ नये आणि वाद हा संवादातून मिटवावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। तुमच्यावरती तुमच्याच जय श्रीराम, जय श्री महाकाल, जय भीम, जय शिवराय। मी शुभांगी शिंदे। मागच्या काही दिवसांपूर्वी माझे जे फेक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि ज्या किन्नरांनी येऊन सिन्नरमध्ये माझी बदनामी केलेली आहे, माझ्या फोटोला चपला मारलेला आहे, माझ्या फोटोला काळीमा फासणार आहे, त्यासाठी सर्वप्रथम मी हा प्रश्न विचारते का मी देशद्रोही आहे का, मी बलात्कारी आहे का, मी कोणता देशद्रोहाचा गुन्हा केलेला आहे का? ह्या लोकांनी असं केलं। हे सगळे कोण आहे? सलीम उर्फ सलमाचे हे काय इशाऱ्यावर नाचणारे आहे हे लोक, बरोबर? ती जसे सांगल तसे हे लोक करतात आणि यासाठी मी असं पाऊल उचललेलं आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्या फोटोवर माझ्या प्रतिमेवरती सिन्नरमध्ये येऊन मला मारण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना काही सापडले नाही, त्यांनी माझ्या फोटोवरती तो आक्रोश काढला सलमाच्या सांगण्यावरून, सलीमच्या सांगण्यावरून। जे जे किन्नर होते तिचे पेडेबल, तिच्या इशाऱ्यांवर नाचणारे, तिच्या पैशांवर नाचणारे, त्या सर्वांवरती मी न्यायालयामध्ये मानहानीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांनी जरी हिंसेचा वापर केला पण मी असं समजते, मी स्वतंत्र भारतामध्ये राहते जिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं मोठं संविधान लिहिलेलं आहे, त्या संविधानाच्या आणि त्या कायद्याच्या दायऱ्यात राहून मी त्यांना उत्तर देईल, मी त्यांना प्रशासकीय पद्धतीने उत्तर देईल। त्यांनी जरी हिंसाचा मार्ग वापरला तरी मी कायद्याच्या चौकटीत राहून अहिंसा प्रकारे मी त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देईल। आमचं सगळ्यांचं हे होती, ती बॉस होती असं ती स्वतः सांगायची आणि भरपूरसे हे किन्नर तिच्याकडे होते ना आजही पण आहे। पण काय झालं, ते सगळ्या गोष्टी सहन करायची एक माणसाची क्षमता असते। प्रत्येक क्षमता, प्रत्येक मर्यादा जेव्हा ओलांडू आपण, मर्यादा काही गोष्टींचा बांध तुटतो, त्या गोष्टीप्रमाणे मला असं झालं, समजलं, म्हणून मी आता तो आवाज उचलला। जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम। मी बाजारामध्ये कुठे मागायला जर गेले तर ते लोक त्यांचे शिष्य लोक तिथं बाजारामध्ये पाठवतात आणि मला मागून देत नाहीये तिथं, आणि ते असं बोलताय की ना तूही आमच्याकडे ये म्हणून। मला काय धमकी देत आहे, मला कॉलही येत आहे, मला काही त्यांच्याकडे जायचं नाहीये, मला माझ्या गुरुसोबत राहायचं आहे आयुष्यभर, जगायचं गुरुसोबत, मारायचं गुरुसोबत आहे। जय श्रीराम। माझं नाव सिद्धी बर्वे। किन्नर समाजानं एकजुटीने सामाजिक आणि धार्मिक कार्य केलंय, त्यामुळे अंतर्गत मतभेद अधिक चिघळू नये आणि परस्पर सहमतीने तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।